फ्रेंड, स्वागत आहे तुमचं रुपालीज रेसिपीजमध्ये। तर आज आपण डाळ खिचडी तडका तर बघणार आहोत। तर त्यासाठी मी एक वाटी या वाटीने एक वाटी मी तांदूळ भिजत घातले होते आणि ह्याच वाटीने अर्धी वाटी तूर डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ हे भिजत घातली होती। मी एक अर्धा तास अगोदर स्वच्छ धुवून याला भिजत घातलं होतं। त्यानंतर खिचडीसाठी मी हे साहित्य घेतले आहे। मोठे 2 कांदे घेतले आहेत उभे कट करून, एक टोमॅटो घेतला आहे मोठा बारीक कट करून, एक 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत उभ्या कट करून, लसूण घेतला आहे मोठा वाटून थोडंसं, आणि अद्रक घेतला आहे बारीक कट करून, कढीपत्ता घेतला आहे 10 ते 15 कढीपत्त्याची पानं आहेत आणि कोथिंबीर, त्यानंतर हिंग पण घेतला आहे। तर सर्वात आधी आपण गॅस ऑन करून कुकर ठेवूया खिचडीसाठी। कुकर गरम होऊ देऊ। त्यानंतर मी यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकणार आहे अंदाजे। आणि यामध्ये 1 चमचा तूप, आपलं साजूक तूप घालूया। त्यानंतर याला व्यवस्थित गरम होऊ देऊ तुपाला पण। त्यानंतर यामध्ये मी 1 चमचा हिंग घालणार आहे। हिंग घातल्यानंतर यामध्ये लसूण, त्यानंतर कढीपत्त्याचे पानं, नंतर हिरवी मिरची, अद्रक, त्याला व्यवस्थित परतून घेऊ। त्यानंतर उभा कट केलेला कांदा, आणि व्यवस्थित कांद्याला थोडंसं परतून घेऊ। खिचडी खूप टेस्टी होते। आपल्याला जसे आपण रेस्टॉरंटमध्ये वगैरे खातो तशाच प्रकारे ही खिचडी आपण बघणार आहोत। कांदा थोडासा मऊ होईपर्यंत फ्राय करायचा आहे आपल्याला। कांदा हा मऊ झाला आहे। यामध्ये आता आपण टोमॅटो घालणार आहोत। टोमॅटो थोडा परतून घेऊ।
तुम्ही या खिचडीसाठी तांदळाचा कोणताही वापर केला तरी चालेल, बारीक तांदूळ तरी चालतील किंवा बासमती तांदूळ याचाही वापर करू शकता। तर मी यासाठी बारीक तांदूळ घेतला आहे कोलमचा। किंवा तुमच्याकडे इंद्रायणी तांदूळ असेल तो पण तुम्ही यामध्ये वापरू शकता, त्याने पण खिचडी ही खूप टेस्टी होईल। तर यामध्ये आता आपण 1 पाव चमचा हळद घालणार आहोत। परतून घेऊया व्यवस्थित। आणि जे आपले डाळ आणि तांदूळ आहे ते आता यामध्ये आपण घालणार आहोत। ते आता परतून घेऊया व्यवस्थित। तर आपले आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया। त्यानंतर आता यामध्ये पाणी आपल्याला ॲड करायचं आहे। तर आपण आता डाळ आणि तांदळाचे 3 पट आपण पाणी ॲड करणार आहोत, म्हणजेच 8 वाटी मी पाणी ॲड करणार आहे यामध्ये। तर मी 8 वाटीऐवजी 7 वाटी मी पाणी ॲड केलं आहे यामध्ये। कारण माझा तांदूळ हा बारीक तांदूळ आहे, त्याला पाणी जास्त नाही लागत। त्यानंतर यामध्ये कोथिंबीर बारीक चिरलेली, आणि आता याला झाकण ठेवून आपल्याला एक 5 ते 6 शिट्ट्या घ्यायच्या आहेत, त्यामुळे आपली खिचडी काय मऊ होईल। यामध्ये आता मी झाकण लावण्याच्या अगोदर 1 चमचा तूप टाकणार आहे। झाकण झाकूया आणि 5 ते 6 शिट्ट्या घेऊया याच्या। तर आपल्या एक 5 शिट्ट्या झाल्या आहेत, तर आपण बघूया। बघू शकता तुम्ही आपली हे डाळ खिचडी एकदम तयार आहे।
आपली खिचडी तयार आहे. तर आता त्यासाठी आपल्याला तडका तयार करायचा आहे. तर तडक्यासाठी मी एक तडका पॅन घेतला आहे. गॅस ऑन करून गरम होऊ देऊ छान असं. आणि तडक्यासाठी घेतले आहेत मी लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत. एक 3 हिरवी मिरची घेतल्या आहेत उभ्या कट करून. अद्रक घेतला आहे असं उभा कट करून, बारीक पातळ काप केले आहेत त्याचे. आणि लसूण घेतला आहे असे मोठे मोठे कुटून. तर याला गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचा तूप, खिचडी म्हणजे की तुपाचा वापर होणारच. तयार झालं आहे. तर आता आपण गरम गरम खिचडी एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर आपले हे गरम गरम खिचडी पण तयार झाली आहे. आणि आपला तडका. तर आता यावरती आपण हा तडका घालणार आहोत. अशा प्रकारे. त्यानंतर यावरती थोडीशी कोथिंबीर. तर तुम्ही हे गरम गरम खिचडी खाऊ शकता. याचबरोबर तुम्ही यासोबत पापड हा पण घेऊ शकतात. तर आपली ही गरमागरम खिचडी तयार झाली आहे. डाळ खिचडी तडका एकदम आपले हॉटेलसारखी चव येईल, रेस्टॉरंटसारखी. तर तुम्ही ही घरी नक्की ट्राय करा. तुम्हाला ही खिचडी नक्की आवडेल. तर चला आता मग अशाच भेटू एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद फ्रेंड्स. बाय बाय. टेक केअर.